आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी पूर्ण झालीय. केवळ कागदावरच नाही तर आता प्रत्यक्ष मैदानात विकासाची लाट येणार आहे. महापालिकेने तब्बल 1473 कोटींचा भव्य आराखडा आखला असून यामुळे नाशिकला कायमस्वरूपी साधूग्राम विकसित करण्यात येणार असल्याने नाशिकचा ग्लोबल लुक समोर येणार आहे. सिंहस्थात भाविकांची सोय आता फक्त हंगामी उरणार नाही तर तब्बल 9000 एकर क्षेत्रावर उभारले जाणारे साधूग्राम आता कायमस्वरूपी विकसित केले जाणार आहे. तसेच नाशिक शहराच्या कोनाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी 117 किलोमीटर लांबीचे 52 नवे रस्ते उभारले जाणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गोदावरी आणि उपनद्यांवर 9 नवीन पुलांची निर्मिती केली जाणार असून पाणीपुरवठा, हायटेक स्वच्छता आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी मोठा निधी खर्च केला जाणार आहे. एकीकडे विकासाची स्वप्न दाखवली जात असली तरी दुसरीकडे विरोधाचा सूर उमटू लागलाय. एवढ्या मोठ्या खर्चाचे नियोजन पारदर्शक आहे का? खर्च वाढवून तिजोरीवर दरोडा टाकला जातोय का? असे प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केले आहेत. खर्चवाढीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र प्रशासन आपल्या दाव्यावर ठाम असून नियोजनबद्ध कामाचा दावा केला जात आहे. सिंहस्थ 2027 साठी नाशिक सज्ज होत असताना 1473 कोटी खरोखरच शहराचे भाग्य बदलणार की केवळ कागदी घोडे नाचवले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण तुर्तास नाशिकमध्ये विकास आणि वादाचा कुंभमेळा एकत्रच भरल्याचं चित्र दिसू लागलंय.